तोच खिचडी भात आणि मसाले भात खाऊन जर बोर झालं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी. त्यासाठी मी येथे 2 वाटी तांदूळ घेतले, 1 वाटी मूग डाळ, 1 कांदा, 1 टोमॅटो, 2 बटाटे. याऐवजी तुम्ही 1 बटाटा घेऊ शकता. माझ्याकडे छोटे होते म्हणून मी 2 घेतले. शेंगदाणे आणि सोललेला लसूण. आता मी येथे कांदा, टोमॅटो आणि बटाटा बारीक कापून घेते. अशा प्रकारे कांदा कट करून घेऊया. आता कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतले. त्यामध्ये सोललेला लसूण हलकासा ब्राऊन झाल्यावरती लसूण त्यामध्ये कांदा टाकूया. कांदा हलकासा भाजून घेऊयात. कांद्याला हलकासा ब्राऊन कलर येऊपर्यंत परतून घेऊया. आता यामध्ये आपण कच्चे शेंगदाणे घालूया. बारीक चिरलेला बटाटा आणि टोमॅटो घालून परतून घेऊया. आता यामध्ये 2 चमचे एव्हरेस्ट मसाला, 2 चमचे लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद घालून छान प्रकारे मसाला परतून घेऊया. आता यामध्ये स्वच्छ धुतलेले तांदूळ आणि मूग डाळ घालूया. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेऊया. आता यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊया. खूप सोपी रेसिपी आहे ही, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. पाहू शकता इथे आपला खिचडी भात तयार आहे. खरंच खूप सुंदर असा हा भात झालेला आहे.